नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. नागपूर ग्रंथोत्सव 2025चे आयोजन 6 व 7 मार्च रोजी. कनक खुशी न्यूज चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नियमित बघत राहा देशविदेशातील आणि स्थानिक बातम्या कनक खुशी न्यूज चॅनलवर हिंदी आणि मराठीमधून. आपण शेवटीपर्यंत बातम्या बघत राहा आणि शेवटी कॉमेंटसुद्धा द्या. तर आजची बातमी बघूया. ग्रंथालय चळवळीशी संबंधित असलेली बातमी आता सविस्तरपणे बघूया. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नागपूर, वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर ग्रंथोत्सव 2025चे आयोजन 6 व 7 मार्च 2026 रोजी वसंतराव नाईक शासकीय कला व समाज कल्याण विज्ञान संस्था नागपूर येथे करण्यात आलेले आहे. या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शुभहस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून वित्त आणि नियोजन राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल, महापौर नीता ठाकरे, त्यासोबतच आमदार नितीन राऊत, आमदार विकास ठाकरे, खासदार कृपाल तुमाने, आमदार कृष्णा खोपडे, आमदार ॲडव्होकेट अभिजित वंजारी, आमदार समीर मेघे, त्याचप्रमाणे स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. सकाळी 8 वाजता ग्रंथदिंडीचे आयोजन सेवा सदन सीताबर्डी नागपूर येथून ग्रंथदिंडीचे उद्घाटन होऊन ग्रंथदिंडी निघणार आहे. ती वसंतराव नाईक शासकीय कला समाज विज्ञान संस्था संविधान चौक नागपूर येथे जाणार आहे. यानंतर ग्रंथोत्सवाचे उद्घाटन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर संध्या पवार, ज्येष्ठ साहित्यिक, हे राहणार आहे. हा ग्रंथोत्सव 2025 नागपूर हा 6 व 7 या 2 दिवस बऱ्याच कार्यक्रमाची रेलचेल राहणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी परिसंवाद, AI काळातील वाचन संस्कृतीचे वर्तमान यांच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक प्रसन्नजित गायकवाड हे राहणार आहे. तर मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर अरुंधती वैद्य, साहित्यिक, तसेच शफी पठाण, पत्रकार व साहित्यिक, व विजय सावंत, साहित्यिक, हे राहणार आहे. त्यानंतर मी डॉक्टर आंबेडकर बोलतो हे एकपात्री नाटक प्रयोग डॉक्टर देवा बोरकर गोंदिया हे सादर करणार आहे. ग्रंथालय चळवळीशी संबंधित असलेल्या सर्व वाचकांना व सर्व चळवळीतील सहभागींना जिल्हा ग्रंथोत्सव समन्वय समितीने मोठ्या संख्येत उपस्थित राहण्याचे आवाहन केलेले आहे. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल. कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.